सर्वांना नमस्कार. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी 36 वर्ष हस्तिनापुरात राज्य केले. पांडवाचे राज्य चालू होते त्यावेळेसच परमात्मा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता. हे पाहिल्यानंतर पाचही पांडव आणि द्रौपदी यांनी स्वशरीर स्वर्गात जाण्याचा विचार केला, परंतु त्यापैकी फक्त युधिष्ठिरच स्वर्गात पोहोचू शकले. आपणा सर्वांना प्रश्न पडेल, पांडव धर्माच्या रस्त्यावर असूनसुद्धा स्वर्गात का जाऊ शकले नाही? फक्त युधिष्ठिर यांनाच स्वर्ग कसा काय प्राप्त झाला? तर चला, या संदर्भातली कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. 18 दिवस चाललेले महाभारतातले युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले. या युद्धाची इतिहासातील मोठ्या युद्धात गणना होते. या युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी यांना राजमहालात राहू वाटले नाही. हे दोघेही शेवटच्या श्वासापर्यंत जंगलामध्ये जाऊन राहिले. इकडे परमात्मा श्रीकृष्णाचे यादव कुळ हळूहळू संपले. यातच परमात्मा श्रीकृष्णाच्या पायात बाण लागल्याचे निमित्त झाले आणि त्यांनी स्वतःच्या शरीराचा त्याग केला. त्यावेळेस पांडव हस्तिनापुरावर राज्य करीत होते. 36 वर्ष राज्य उपभोग झाल्यानंतर पाचही पांडवांना वाटत होते आपले पृथ्वीवरील कार्य संपले आहे. पांडवांनी युत्सुकला पूर्ण राज्याची जिम्मेदारी दिली व अभिमन्युपुत्र परीक्षित याला हस्तिनापूरचा राजा घोषित केले. त्यानंतर महर्षी वेदव्यास यांची परवानगी घेऊन पाचही पांडव द्रौपदीसह स्वर्ग यात्रेकरिता निघाले. या यात्रेदरम्यान अर्जुन यांनी आपले शस्त्र, गांडीव आणि बाण यांना सोडले नाही. या यात्रेदरम्यान नद्या, पहाडे, समुद्र असे पार करत पांडव लाल सागरापाशी आले. त्यावेळेला अग्निदेव प्रगट झाले. अग्निदेवाने अर्जुनाला गांडीव, धनुष्यबाण सोडण्याचे सांगितले. अर्जुनाने गांडीव व धनुष्यबाण अग्निदेवाच्या स्वाधीन केले. त्यानंतर पांडव पुढील मार्गाला लागले. त्यावेळेला त्यांच्यासोबत एक कुत्रा चालत होता. पांडवांनी कुत्रा सोबत येण्याचे कारण विचारले असता युधिष्ठिर यांनी सांगितले, हा कुत्रा माझा फार विश्वासपात्र आहे म्हणून तो सोबत येत आहे. पुढे पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आणि त्यानुसार उत्तर दिशेकडे प्रयाण केले. उत्तर दिशेकडे जातेवेळेस केदारनाथ या ठिकाणी देवादिदेव महादेव यांनी पांडवांना दर्शन दिले आणि स्वर्गाला जाण्याचा रस्ता दाखवून दिला. आता पुढे चालते वेळेस पांडवांनी सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले. पुढे केदारनाथ जवळील सरस्वती नदी पार करतेवेळी द्रौपदीला अडचण जात होती, म्हणून भीमाने एक मोठा पर्वतासमान दगड त्या नदीमध्ये टाकला व द्रौपदीने ती नदी पार केली. आजही त्या दगडाला भीमपूल या नावाने ओळखले जाते. थोडे पुढे गेल्यानंतर द्रौपदी एका ठिकाणी खाली पडली. तिला पाहिल्यानंतर भीमाने युधिष्ठिरला विचारले, द्रौपदी आतापर्यंत कुठलेही पाप केले नाही, तरीही तिच्यावर ही वेळ का आली? यावर युधिष्ठिरने सांगितले, द्रौपदी पाची भावामध्ये अर्जुनासोबत जास्त प्रेम करत होती. या कारणामुळे ती स्वर्गात जाऊ शकत नाही. असे म्हणून युधिष्ठिरने द्रौपदीकडे न पाहता पुढे यात्रा चालू ठेवली. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर सहदेव खाली पडले. यावर भीमाने परत युधिष्ठिर यांना विचारले, सहदेवचे काय पाप आहे? युधिष्ठिरने उत्तर दिले, सहदेव याला स्वतः विद्वान असल्याचा खूप गर्व होता. तो इतरांना आपल्याबरोबर समजत नव्हता, त्यामुळे तो स्वर्गात जाऊ शकत नाही. थोडे पुढे गेल्यानंतर नकुलही पडला. त्यावेळेस भीमाने परत युधिष्ठिर यांना विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितले, नकुल याला आपल्या स्वरूपाचा खूप गर्व होता, त्यामुळे तोही स्वर्गात जाऊ शकत नाही. थोडे पुढे गेल्यानंतर अर्जुनही पडला. याचे कारण सांगते वेळेस युधिष्ठिर यांनी सांगितले, अर्जुनाला आपल्या पराक्रम आणि युद्धकलेवर खूप गर्व होता. अर्जुन म्हणाला होता,
सर्व शत्रूंना एका दिवसात संपून टाकेल, परंतु तो संपवू शकला नाही, म्हणून तो स्वर्गात जाऊ शकत नाही. सगळ्यांच्या पापाचा हिशोब देते वेळेस युधिष्ठिर, भीम आणि कुत्रा पुढे चालले होते. तेवढ्यात भीमही खाली पडला. त्यावेळी भीमाने विचारले, माझे काय पाप आहे? यावर युधिष्ठिर यांनी सांगितले, तू तुझ्या ताकदीचा खूप गर्व करत होता, म्हणून तूही स्वर्गात जाऊ शकत नाही. आता फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा दोघेच उरले होते. दोघेही स्वर्गाच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचले. त्या दरवाजावर त्यांना इंद्रदेवाची भेट झाली. इंद्रदेवाला युधिष्ठिर म्हणाले, माझे 4 भाऊ आणि द्रौपदी रस्त्यातच पडले आहेत, त्यांनाही सोबत घेऊन या स्वर्गात जाण्याकरिता. त्यावेळेस इंद्रदेव म्हणाले, तुमच्या 4 भावांनी आणि द्रौपदीने शरीर सोडून स्वर्गात प्रवेश केला आहे. फक्त तुम्हालाच शरीरासोबत स्वर्गात जाता येईल, परंतु या कुत्र्याला तुम्हाला स्वर्गात नेता येणार नाही. त्यावेळेस युधिष्ठिर म्हणाले, नाही, कुत्राही माझ्यासोबतच स्वर्गात जाईल. इंद्रदेवाने युधिष्ठिरला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु युधिष्ठिर काही ऐकत नव्हते. त्यावेळेस त्या ठिकाणी कुत्र्याच्या रूपात असलेले यमदेव स्वतःच्या रूपात प्रगट झाले. ज्या कुत्र्याला युधिष्ठिर यांनी विश्वासू कुत्रा म्हणून सोबत घेतले होते, ते स्वतः यमदेव होते. युधिष्ठिर यांचे चांगले आणि खरे कार्य पाहून यमदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर हे रथात बसून स्वर्गामध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर युधिष्ठिर यांना आश्चर्य झाले, कारण त्यांनी दुर्योधनाला स्वर्गात पाहिले. युधिष्ठिरने इंद्रदेवाला विचारले, दुर्योधन स्वर्गात कसा काय आला? यावर इंद्रदेवाने उत्तर दिले, दुर्योधनाने अधर्म केला, परंतु त्याने न भीता अर्जुन आणि भीम यासारख्या महायोद्ध्यासोबत युद्ध केले. त्याच्या या महापराक्रमामुळे त्याला स्वर्गात स्थान प्राप्त झाले. नंतर युधिष्ठिरने पाहिले, आपले 4 भाऊ आणि द्रौपदी या ठिकाणी नाहीत. त्या संदर्भात इंद्रदेवाकडे चौकशी केली. त्यांना म्हणाले, माझे भाऊ कुठे आहेत? मला त्या ठिकाणी जायचे आहे. अशी इच्छा प्रकट केल्यानंतर इंद्रदेवाने एका देवदूताला त्यांच्यासोबत दिले. देवदूतासोबत युधिष्ठिर निघाले. त्यांच्यासोबत चालता चालता खूप अंधाऱ्या रस्त्याने चालत होते. त्या ठिकाणी घाण वास पण येत होता, कारण त्या जागेवर माणसाची प्रेते पडली होती. त्यानंतर युधिष्ठिरने देवदूताला विचारले, आपल्याला आणखी किती पुढे जायचे आहे? त्यावेळेस देवदूत यांनी सांगितले, आपण आता अतिपुत्र या नरकाच्या रस्त्यावर आहोत. देवाने मला आदेश दिला आहे, तुम्ही जेव्हा चालून थकसाल त्यावेळेस आपण परत जाऊ. सांगा, जायचे का परत? जसेच युधिष्ठिर परत निघण्याकरिता तोंड फिरवतात, तेवढ्यात त्यांना तेथील दुःखी लोकांचे आवाज यायला सुरुवात झाली. ते त्यांना तेथेच थांबा असे म्हणत होते. युधिष्ठिर यांनी त्यांना नावे विचारली. तेव्हा त्यांनी अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, द्रौपदी असे सांगितले. हे ऐकल्यानंतर युधिष्ठिर यांनी देवदूताला वापस जाण्यास सांगितले. मी माझ्या भावासोबत या ठिकाणी राहणार. देवदूत वापस गेले. त्यांनी इंद्राला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर इंद्र स्वतः युधिष्ठिर यांच्याकडे आले. तेव्हा युधिष्ठिर यांनी इंद्रदेवाला विचारले, हा काय प्रकार आहे? तेव्हा इंद्रदेवाने सांगितले, तुम्ही अश्वत्थामा यांच्या मरणाची बातमी सांगून धोक्याने द्रोणाचार्याचा वध केला. त्यामुळे तुम्हाला धोक्याने काही वेळाकरिता नरकामध्ये आणण्यात आले आहे. आता वेळ संपलेली आहे. तुम्ही स्वर्गात चला. त्या ठिकाणी तुमचे सर्व भाऊ आहेत. त्यानंतर युधिष्ठिर यांनी देवनदी गंगेमध्ये आंघोळ केली आणि स्वतःच्या शरीराचा त्याग केला. दिव्य शरीराने स्वर्गात प्रवेश केला. त्या ठिकाणी युधिष्ठिर यांनी पाहिले, त्यांचे भाऊ द्रौपदी व कर्ण हे सर्व स्वर्गात आहेत. या सर्वांना स्वर्गात पाहून युधिष्ठिर यांना आनंद झाला. तर मित्रांनो, ही होती 5 पांडवाच्या स्वर्गात जाण्याची कथा. आपल्याला ही कथा आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे
मनापासून धन्यवाद.